नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. दिनांक 17 ऑगस्ट 2020 dtemaharaष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन इन डिप्लोमा ही ॲप्लिकेशन फॉर्म उपलब्ध झालेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन फॉर्म कसं भरायचं आणि कसं सबमिट करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. चला पाहूया. तर dtemaharaष्ट्र.gov.in ही वेबसाईट ॲड्रेस टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक वेब पेज डिस्प्ले होतं आहे. ह्या वेब पेजमध्ये तुम्ही पहिल्यांदा ही ऑप्शन सिलेक्ट करायचं, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन फॉर द इयर 2021. नाव ह्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन होत आहे dsd20.dtemaharaष्ट्र.org. नाव ह्या पेजवरती तुम्हाला पहिल्यांदा दोन ऑप्शन डिस्प्ले होतात. फर्स्ट वन इज न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि दुसरा ऑप्शन आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. तर आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ही ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक फॉर्म डिस्प्ले होतं आहे. ह्या फॉर्ममध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्यांचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि ती पासवर्ड पुन्हा आणखी एकदा कन्फर्म करायचं. नाव विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जे वर्किंगमध्ये आहे तीच तुम्ही प्रोव्हाइड करा. तुमचं पूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपूपर्यंत रेग्युलरली तुम्हाला DTE महाराष्ट्र वेबसाईटकडनं थोडे मेसेजेस येत राहतात. नाव इथं रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP विचारलं जातं आहे. जे तुम्ही इथं मोबाईल नंबर एंटर करतात त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. एकदम सिंपल प्रोसेस आहे. मी ऑलरेडी एकदा रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सो पुन्हा एंट्री केल्यास ती ॲक्सेप्ट करणार नाही. तो डायरेक्टली विल गो टू दी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. नाव रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा रजिस्टर केल्यानंतर जे तुम्हाला यूजर नेम आलेला आहे ती यूजर नेम आणि इथं पासवर्ड एंटर करायचा. ही पासवर्ड केस सेन्सिटिव्ह आहे. अप्पर केसमध्ये असेल तर अप्पर केस, लोअर केस ही बी व्हेरी केअरफुल हिअर. इथे कॅप्चा विचारतं आहे. ह्या दोन्ही संख्यांचं सम करून तुम्हाला एंटर करायचं आहे आणि क्लिक ऑन लॉग इन. लॉग इन झाल्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एंटर करायला पाहिजे. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला स्क्रूटिनी मोड सिलेक्शन. स्क्रूटिनी मोड सिलेक्शनमध्ये दोन ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्याकडे. एक ई स्क्रूटिनी आणि दुसरा आहे फिजिकल स्क्रूटिनी. ई स्क्रूटिनी म्हणजे एखादा विद्यार्थीकडे इंटरनेटशी कनेक्टेड मोबाईल किंवा कम्प्युटर असेल तर ते सगळं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं, डॉक्युमेंट्स अपलोड करणं आणि ती डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून कन्फर्म करून घेणं ही सगळं ऑनलाईन घरी बसल्या बसल्या तो करू शकतो. त्याला स्क्रूटिनी आपण म्हणतो. आता दुसरं ऑप्शन जे आहे ती आहे फिजिकल स्क्रूटिनी. ही फिजिकल स्क्रूटिनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे काही मोबाईल डिव्हाइस नाही किंवा कम्प्युटर नाही किंवा मग असून जर इंटरनेट कनेक्शन नाही तर त्यांनी पहिल्यांदा फॅसिलिटेशन सेंटरला कॉन्टॅक्ट करावं. त्यांच्याकडनं डेट अँड टाईम स्लॉट बुक करून घ्यावं आणि दिलेल्या वेळानुसार आणि त्या तारखेला जाऊन ही सगळं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं, डॉक्युमेंट्स अपलोड करणं, कन्फर्म करून घेणं, व्हेरीफाय करणं ही सगळं प्रोसेस फॅसिलिटेशन सेंटरमध्ये होतं आहे. तिथंच त्यांचं ॲप्लिकेशनचं एक्नॉलमेंट त्यांना दिलं जातं आहे आणि त्यांच्या लॉग इन आय डीमध्ये सुद्धा ती इन्फॉर्मेशन सेंड केलं जातं. तर पहिल्या स्टेपमध्ये ई स्क्रूटिनी किंवा फिजिकल स्क्रूटिनी आपण सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह स्क्रूटिनी बटनवर क्लिक करून प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म. तर ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म, एक पेज असं येईल. ह्याच्यामध्ये फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन काय म्हणजे तुमचं मेरिट नंबर विल बी डिसाइडेड बेस्ड ऑन द क्वालिफिकेशन यू सिलेक्ट हिअर. तो काळजीपूर्वक इथं इन्फॉर्मेशन एंटर करा. तर तुम्ही इथं पहिल्यांदा यू आर अप्लाइंग ऑन द बेसिस ऑफ HSC सायन्स का बायफोकल, ITI का वोकेशनल किंवा HSC वोकेशनल ही सगळे ऑप्शन्स आहेत. इथून मी HSC सायन्स सिलेक्ट करतो. आता ह्याच्यानंतर क्लेम टाईप ऑफ कॅन्डिडेचर. क्लेम टाईपमध्ये 5 डिफरंट व्हरायटीज आहेत. त्यापैकी पहिलं आहे ए. टाईप एमध्ये
जे विद्यार्थी महाराष्ट्रामधलं एका इन्स्टिट्यूशनमध्ये आपलं 12वी पास करते आणि 12वीमध्ये त्यांचं फिजिक्स केमिस्ट्री ॲज कंपल्सरी सब्जेक्ट्स किंवा बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स ॲज वन ऑफ दी सब्जेक्ट्स वोकेशनल ही सगळे ऑप्शन्स आहेत. पण इम्पॉर्टंट काय म्हणजे त्यांचं 12वी महाराष्ट्र स्टेटमधून झालं, देन दॅट कॅन्डिडेट कम्स अंडर टाईप ए. टाईप बीमध्ये ते विद्यार्थी येतं ज्याचं 12वी आउटसाईड महाराष्ट्र कुठं झालेलं असेल, बट त्याचे पेरेंट्स आर डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचे सिटिझन्स आहेत ते. आणि टाईप सीमध्ये असं विद्यार्थी येतं ज्याचे पेरेंट्स आर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत. त्यांनी फॉर्म ज्या तारखेला भरतं त्या तारखेत त्यांनी कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये असायला पाहिजे. आणि टाईप डी इज फॉर दोज स्टुडंट्स राईट whose parents are there in a government undertaking or a government organization, पण ती रिटायर झालेले आहेत. आणि टाईप ईमध्ये आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरमध्ये थोडे एक डिस्प्युटेड एरिया आहे, तिथून जर त्यांची 12वी झालेली असेल तर त्यांनी टाईप ईमध्ये येतं. आणि आउटसाईड महाराष्ट्र तर ही कॅन्डिडेट ही महाराष्ट्रामधून त्यांचे 12वी पूर्ण झाले त्यांनी, म्हणून ही कम्स अंडर टाईप ए. तर ही झालं तुमचं टाईप ऑफ कॅन्डिडेट. मग ही सगळं इन्फॉर्मेशन एंटर केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. नेक्स्ट स्टेपला जावा. नाव नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला इथं टाईप डेसिशन. तर इथं टाईप ऑफ कॅन्डिडेचर प्रिवियस फॉर्ममध्ये मागलच्या फॉर्ममध्ये मी टाईप ए म्हणून सिलेक्ट केलं होतं. मोड ऑफ ॲडमिशन HSC सायन्स म्हणून सिलेक्ट केलं. तर इथं मला फक्त एकच माहिती भरायची आहे की मी कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं माझा 12वी झाला. तर इथं क्लिक केल्यानंतर सगळे महाराष्ट्र राज्यातले सगळे डिस्ट्रिक्टचे नाव येतं. तुमचं रेस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ती इथं सिलेक्ट करा आणि क्लिक ऑन सेव्ह अँड प्रोसीड. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी डेसिशन ही इन्फॉर्मेशन भरायचा. तर पहिल्यांदा डू यू बिलॉंग टू रिझर्व्ड कॅटेगरी. ओपन असेल तर जनरल किंवा मग रिझर्व्ड. रिझर्व्ड जर समजा तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला इथं ह्या लिस्टमधनं सिलेक्ट कॅटेगरी इथं तुम्ही बघू शकता टोटल 9 डिफरंट ऑप्शन्स आहेत. समजा OBC तुम्ही सिलेक्ट केलं तर पुन्हा तुम्हाला सब कॅटेगरी पुन्हा सिलेक्ट करावं लागेल आणि पुन्हा त्याच्यानंतर नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट अवेलेबल आहे का त्याचं स्टेटस तुम्ही स्पेसिफाय करायला पाहिजे. बट रिमेंबर दिस इज ओनली तुम्ही जर रिझर्व्ड कॅटेगरी सिलेक्ट करताल. आय सिलेक्ट जनरल हियर. ओके. नाउ डू यू बिलॉंग टू इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS. आय स्पेसिफाईड नो. पुन्हा त्यानंतर तुम्हाला जी माहिती इथं प्रोव्हाइड करायची आहे तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड आहेत का, नाही, सो नो. पुन्हा डिफेन्स तुमचे पेरेंट्स डिफेन्समध्ये आहेत का, आर्मीमध्ये मिलिटरीमध्ये किंवा एअरफोर्स नेव्ही जे काय असेल ते, नो. पुन्हा त्यानंतर यू आर अन इंडियन नॅशनल राईट. तर ती तुम्हाला स्पेसिफाय करण्यासाठी ह्या चारीपैकी कुठलंही एक सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. की सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी जे तुमचे तहसीलदारकडनं किंवा डेप्युटी कलेक्टरकडनं तुम्हाला मिळालं असेल ती तुम्ही देऊ शकता. ही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. TC तुमच्या शाळेची असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट स्पेसिफाय करा किंवा बर्थ सर्टिफिकेट ही चालतं. ना ही ऑप्शन भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. ना इथं सेव्ह अँड प्रोसीडमध्ये आल्यानंतर बटनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला भरावं लागतील. मग नेमकं आता क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला काय ऑप्शन्स स्पेसिफाय करायला पाहिजे. सी हिअर. पहिल्यांदा इथं HSC सायन्स कोर्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा मग PCB PCM प्लस बायोलॉजी. मी इथं PCM सिलेक्ट केलं राईट. आणि HSC बोर्ड कोणतं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ही झालं ना. ह्याच्यानंतर तुमचं 12वीमधलं जे हॉल तिकीट नंबर आहे ती इथं तुम्हाला एंटर करायला पाहिजे. बी केअरफुल विथ दिस वन राईट. अँड देन तुमचं कॅन्डिडेटचं नेम इथं टाईप करायचं. कॅन्डिडेटचं नेम टाईप केल्यानंतर राईट उमेदवाराचे आईचे नाव ती इथं एंटर करा.
आणि तुम्ही कुठल्या वर्षी उत्तीर्ण झालात 12वी ती इथं स्पेसिफाय करा. ह्या बॉक्समधनं आय हॅव सिलेक्टेड 2018. तर आता ह्याच्यानंतर 12वीमध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळाले टोटल ॲग्रिगेट मार्क्स ही इथं एंटर करायच्यात. कितीपैकी आहेत ती गुण 650. ती पर्सेंटेज आपण एंटर करायचं नाही, ऑल ती सॉफ्टवेअर बाय इटसेल्फ ती स्वतःच कॅल्क्युलेट करते. फक्त आपण काय एंटर करायचं, मार्क्स एप्ट अँड आउट ऑफ. त्यानंतर 12वीमध्ये मॅथ्स विषयामध्ये तुमचे किती मार्क्स आहेत ती एंटर करायचं आउट ऑफ, आणि पुन्हा पर्सेंटेज ही सॉफ्टवेअर स्वतः कॅल्क्युलेट करतं. प्लीज डू नॉट एंटर दिस वन. आणि तुम्ही एंटर पण करू शकत नाहीत, तुम्ही इथं क्लिक केल्यास काही ॲक्शन होत नाही, डिलीट होत नाही, काय नाही. ठीक आहे. आता 12वीचं डिटेल्स एंटर केल्यानंतर 10वी SSCचे तुम्हाला डिटेल्स इथं एंटर करायला पाहिजे. तर पहिल्यांदा तुमचं SSC बोर्ड इथं क्लिक केलं, ही सगळं इन्फॉर्मेशन इथं येतं. ह्याच्यामधनं तुम्ही सिलेक्ट करा आणि SSCमध्ये जे तुमचं हॉल तिकीट नंबर होतं ती तुम्ही एंटर करा आणि तुम्ही कुठल्या इयरमध्ये SSC पास झालं आहे ती इथं स्पेसिफाय करा, 2016. आणि 10वीमध्ये तुम्हाला गणितात किती गुण आहेत, सायन्स अँड इंग्लिश, ही इन्फॉर्मेशन इथं एंटर करा. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतं आहे. तुम्ही मार्क्स एंटर करा, मार्क्स आउट ऑफ कितीपैकी. ओके. अँड देन हियर यू कॅन गो अँड क्लिक ऑन सेव्ह अँड प्रोसीड. तर पुढच्या टप्प्याला जाण्याच्या आधी ही मी एकदाच तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करून सांगतो, बिकॉज दिस इज अ इम्पॉर्टंट स्टेप. द डिटेल्स इथं तुम्ही काही मिस्टेक करू नका. पहिल्या ह्याच्यामध्ये 12वीचं इन्फॉर्मेशन सगळं भरा, राईट, आणि मार्क्स केअरफुली एंटर करा. पुन्हा त्यानंतर 10वीचं सगळं डेटा इथं तुम्ही एंटर करा. मार्क्स अगेन आय एम रिपीटिंग, व्हेरी केअरफुली तुम्ही एंटर करा. देन क्लिक ऑन सेव्ह अँड प्रोसीड. नाव आता 12वी आणि 10वीचा डेटा आपण एंटर केल्यानंतर ती तुमचे पर्सनल डिटेल्स विचारतात. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचं पूर्ण नेम, मदर्स नेम, तुमचं डेट ऑफ बर्थ, जेंडर मेल किंवा फिमेल, आर यू एन ऑर्फन, तुम्ही अनाथ आहेत का, येस ऑर नो, तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमचं रिलिजियन, मदर टंग, आणि तुम्ही जर मायनॉरिटी आहेत असतं येस किंवा मग नो. त्यानंतर आर यू फ्रॉम अर्बन ऑर रुरल एरिया इथं सिलेक्ट करायचं आहे. अर्बन म्हणजे टाउन किंवा सिटी, दे कम अंडर द कॅटेगरी ऑफ अर्बन, राईट. रुरल म्हणजे ग्रामीण भाग. तर ॲड्रेसमध्ये तुमचा कंप्लीट पत्ता भरा, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज किंवा म्युन्सिपल काउन्सिल, वॉट एव्हर दॅट इज, पिनकोड, तुमचा मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर काय असेल तर एंटर करा, आणि ईमेल आय डी. तर मी पुन्हा तुम्हाला रिपीट करून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा जे वर्किंगमध्ये आहेत. नाही DTE तुम्हाला मेसेज पाठवत जातील, पण ती फोन नंबर किंवा ईमेल आय डी चुकीचं असलं तर तुम्हाला काही महत्त्वाचे सूचना जे येणार आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. आता ह्या पेजवरती तुम्हाला फोटो विथ सिग्नेचर ही ॲड करायचं आहे, राईट. तर ही मी तुम्हाला क्लिअरमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. ती काय म्हणजे तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो लागतं आहे ज्याच्यावरती तुम्ही सही करायला पाहिजे, आणि इथं पहिल्यांदा चूज फाईल म्हणून एक बटन आहे, ह्या फाईलवरती क्लिक करायचं, आणि तुम्ही आपल्या कम्प्युटरवर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही जिथं ठेवले आहेत, जिथं तुम्ही कोणत्या डायरेक्टरीमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवलं आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथं ही डॉक्युमेंट स्टोअर केले. इथून ओपन बटनवर क्लिक करायचं. ओपन बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक असं एक फॉर्म येतं आहे, म्हणजे मेक अ सिलेक्शन, त्याच्यावरती तुम्ही सिलेक्ट केलेला फोटो येतं आहे, राईट. नाव ही फोटो तुम्हाला थोडं लेंथ, हाईट, विड्थ चेक करायचं असतं, तुम्ही चेंज करू शकता, तिथं साईज कमी जास्त करू शकतात. आणि इथं व्हेरी केअरफुली ऑब्झर्व करा, ज्यांनी ई स्क्रुटिनी मोड केलं आहे, इथं सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं अपलोड फोटो ही ऑप्शन जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तर ती फोटो अपलोड होऊन जाते. ओके. नाव सेव्ह अँड प्रोसीड. आता ओके बटनवरती क्लिक करा. तर आता इथं तुम्हाला ही मेसेज मेसेज नाही, जे वेब पेज येतं त्या वेब पेजमध्ये
पहिलंच एक वॉर्निंग तुम्हाला दिलेलं असते, प्लीज अपलोड ऑल डॉक्युमेंट्स अँड क्लिक ऑन सबमिट बटन टू कंटिन्यू. तर फॉर्म आता तुम्ही भरताना जे माहिती तुम्ही दिली आहे DTE महाराष्ट्राला त्या बेसिसवर DTE महाराष्ट्र तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात त्याची लिस्ट तयार करते. तर इथं विद्यार्थी मित्रांनो गृहीत धरू नका की तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतील ती तुमच्या मित्राला आणि तुम्हाला दोन्ही सेम असतील असं काही नाही. तुम्ही ओपनमध्ये असताल तर तुमचे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स विल बी डिफरंट. सपोज तुमचे मित्र रिझर्वमध्ये असताल तर त्यांचे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट विल बी डिफरंट. तर तुम्ही फॉर्ममध्ये काय माहिती प्रोव्हाइड करतात तर ही वेबसाईट तुम्हाला लागणारे सगळे डॉक्युमेंट्स इथं लिस्ट करतं. तर आता इथं स्टेटमेंट ऑफ मार्क्स obtained at HSC सायन्स एक्झामिनेशन. तर सिलेक्ट डॉक्युमेंट, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कुठं स्टोअर केलं आहे कम्प्युटरवरती ती ओपन करा. तुम्ही इथं सिलेक्ट करून क्लिक ऑन ओपन. तर ही पॉईंट पुन्हा आणखी एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर तुम्ही सिलेक्ट केलेला डॉक्युमेंट इथं असं एका सपरेट फॉर्ममध्ये ओपन आहे. याला सिलेक्ट करा. काही ह्याच्या विड्थ हाईट चेंज करायचं असतं तुम्ही चेंज करू शकता. आणि त्यानंतर इथं खाली एक बटन आहे त्या बटनवरती सेव्ह बटनवरती क्लिक करा. नाव सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं 100% जेव्हा इन्फॉर्मेशन येतं आहे तर डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली. ओके राईट. आणि जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं आहे ती जर तुम्हाला बघायचं असेल तर इथं व्ह्यू बटनवरती क्लिक करा. तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट तुम्हाला दिसतं. तर आता सगळेच डॉक्युमेंट्स अपलोड करून दाखवायचं ही तुमच्या व्हिडिओला फार लेंदी बनवत आहे म्हणून एकच डॉक्युमेंट मी अपलोड करून दाखवलं आहे. बाकीच्या सगळ्या प्रोसिजर विल बी दी सेम. तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट अवेलेबल नसेल आणि ती जर तुम्ही अपलोड नाही केला तर इथं असं रेड कलरचं क्रॉस मार्क येतं आहे. आता ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करा. ओके. नाव आता ही आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स एंटर करायला पाहिजे. नाव इथं ही सिलेक्ट डॉक्युमेंट मी डेमो पर्पजसाठी दुसरे एक डॉक्युमेंट अप्लाय करतो का म्हणजे आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स एंटर केल्यानंतरच पुढच्या टप्प्याला आपण जाऊ शकतो. ओके, आय एंटर्ड दिस वन. तर इथं मी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं बघा तुम्ही ग्रीन कलरचा मार्क आला. आणखी एक डॉक्युमेंट मला एंटर करायचं आहे. आय क्लिक ऑन दिस. तर इथं सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. असं सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मी जेव्हा अपलोड करतो तरच मला नेक्स्ट स्टेपला जाता येतं. म्हणजे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला विचारलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स मी अपलोड केलं म्हणून इथं ग्रीन कलरमध्ये ओके मार्क डिस्प्ले व्हायला. ह्याच्यानंतर सबमिट बटन. सबमिट बटनवर एंटर केल्यानंतर सी व्हॉट इज द वेब पेज. ही तुमचं फीज किती आहे 400 रुपीज ही तुम्हाला सांगता. ओके. नाव ओपन कॅटेगरीसाठी फीज 400 आहे, रिझर्वसाठी 300 आहे. ही इन्फॉर्मेशन इथं आल्यानंतर तुम्हाला आता पे करावं लागतं आहे ते. तर ह्या पे नाव बटनवरती क्लिक करा. नाव पे नाव बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे पेमेंट ऑप्शन्स काय काय आहेत ही तुम्हाला पहिल्यांदा इथं डिस्प्ले होत आहे. तुम्ही एक डेबिट कार्डने पे करू शकतात. विसा, मास्टरकार्ड, रुपे किंवा मॅस्टिरो, नेट बँकिंग, वॅलेट किंवा मग UPI. ओके. ही सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. मी ऑलरेडी ह्याचं पेमेंट केलेलं आहे, पुन्हा रिपेमेंट करत नाही मी. तर इथं माझं ही व्हिडिओ मी एंड करतो. ही पेमेंट ऑप्शन तुम्ही आपलं स्वतःचं डेबिट कार्ड असतं तर ठीक आहे, तुमच्या पेरेंट्सचं डेबिट कार्ड घ्या तुम्ही आणि तेवढं पेमेंट केलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली फॉर्मचं स्टेटस तुमच्या लॉग इन ID मध्ये त्याने पाठवतात. दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज अन एक्नॉलेजमेंट म्हणजे पोच पावती. तुमचे डॉक्युमेंट सगळे करेक्ट असतील, ज्याच्यामध्ये काही त्रुटी नसतील तर तुमचा फॉर्म कन्फर्म होऊन जातं. जर समजा काही त्रुटी असतील तर तुम्हाला ती कळवलं जातं. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ही डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन इंटू डिप्लोमा ही फॉर्म कसं भरायचं तुम्हाला समजलेलंच असेल. तरीसुद्धा काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा so that I can help you. So I wish you the very best. Thank you. ही व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.